चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन पुष्प 59 अनुसयासूत श्रीश जनपातकनाशनम दिगंबरम नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव. श्री गुरुशरणम. दत्त महाराजांना काय मागाल तर दर्शन मागा. विष्णू दत्त ब्राह्मणाची एक दत्तपुराणातील कथा फार उद्बोधक आहे बघा. विष्णू दत्त नावाचा एक ब्राह्मण आचार धर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहत होता. त्याच्या घरासमोर एक अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ होता आणि रोज माध्यान्हकाळी वैश्वदेव केल्यानंतर त्या अश्वत्थाच्या मुळाशी भूतबळी ठेवायची विष्णुदत्ताची पद्धत होती. त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णुदत्ताने ठेवलेला तो भूतबळी भक्षण करून तो संतुष्ट होत असे. एके दिवशी विष्णुदत्त ब्राह्मण भूतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्रह्मराक्षस तिथे प्रगट झाला आणि त्याचे विक्राळ रूप पाहून विष्णुदत्ताने दत्त महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली. विष्णुदत्त भ्याला आहे असे जाणून ब्रह्मराक्षस म्हणाला, अरे भिवू नकोस, रोज तू ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी संतुष्ट झालेलो आहे, तेव्हा मनामध्ये काय असेल ते तू माग. विष्णुदत्त मनात विचार करू लागला, हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा, पण काय बरं मागावं. घरदार किंवा संपत्ती, अजून मूळबाळ नाही म्हणजे संतती का अन्य काही नाही. मनात विचार करून काही नक्की न झाल्याने आज जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि म्हणाला, काय बरं मागावे. ती अतिशय हुशार होती. म्हणाली, प्राणेश्वरा, मागू नका नश्वरा, श्री दत्तांची भेटी करा, ऐशावरा मागावे. एकदा का दत्तात्रेयांची भेट झाली ना की सर्व संपदा आपोआप मागे येतील. हेच योग्य आहे असे ठरून विष्णुदत्त बाहेर जाऊन म्हणाला की मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त महाराजांची भेट घडून द्या. यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला की वास्तविक त्यांचे नावसुद्धा आमचा थरकाप उडवतो, पण मी कबूल केले आहे तेव्हा भेट नक्की घडून दे. एखादा मद्याच्या दुकानामध्ये एक अत्यंत गलिच्छ असा माणूस आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, ब्राह्मणा, तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे, तेव्हा त्वरा करावीस. विष्णुदत्त ब्राह्मण घाईघाईने तेथे गेला खरा, पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला. हे दुर्गंधी येणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रेय कसे बरे असतील. आधीच जातीचा भूत, त्यात काय ठावा दत्त, लोक हसतील निश्चित पाय धरत्या मद्यप्याचे. असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला. तो गुप्त होताच मात्र विष्णुगुप्ताला फार पश्चात्ताप झाला. आता मात्र त्यांनी घरी जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत तो घरी आला. परत घरी येताच त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताची चांगली हजेरी घेतली आणि म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. काही दिवसांनी परत एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या आणि कुत्र्याबरोबर खेळत होते. हे जाणून ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताला हाक मारली आणि म्हणाला, शीघ्र जाऊन पाय धरावेत. त्यावेळी विष्णुदत्त ब्राह्मण स्मशानात पोचताच दत्त महाराजांनी त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली. त्या माराच्या भयाने विष्णुदत्त पळाला आणि घरी आला. ब्रह्मराक्षस घरी विष्णुदत्त येताच त्याला म्हणाला, या देहाला बोलून तू पळ काढलास. अरे, या नाशवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस तू. आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन, अन्यथा तुझ्या नशिबी दत्त महाराजांचं दर्शन नाही असे समज. पुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, विप्रा, यावेळी मात्र धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत आणि जर काही त्यांनी काय हवे आहे असं विचारल्यास दर्शश्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे. विष्णुदत्त स्मशानात जाऊन पाहतो तो काय, खरोखर तसा एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या आणि कुत्र्यांना वाटून देत होता. त्वरेने विष्णुदत्ताने धाव घेतली आणि प्रतिकार वा माराल न जुमानता पाय धरले. तो मनुष्य म्हणाला, अरे माझे पाय काय धरतोस, मी धर्माधर्म विवर्जित आहे. विष्णुदत्त असून म्हणाला, तू परमात्मा आहेस, तू कसला धर्म वा धर्म. तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखवले.
तात्काळ तिथे स्मशानाऐवजी योगभूमी दिसू लागली. कुत्रे वेदरूपात प्रगट झाले आणि कावळे सर्व शास्त्र होती. दत्त महाराजांनी विचारताच विष्णुदत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले. मात्र दत्त महाराजांनी एक अट घातली, जर पंक्तियोग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन. यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णुदत्त घरी आला. झालेला सर्व प्रकार त्याने ब्रह्मराक्षस आणि आपल्या पत्नीलाही सांगितला. ती अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकाला लागली. ब्रह्मराक्षस म्हणाला, तुझं कार्यबग जरी झाला असला तरी माझे अगत्याने स्मरण ठेव. माध्यान्हकाळी दत्त महाराज आले. त्यांचे स्वरूप पाहून विष्णुदत्ताचे भान हरपून गेले. त्याची ती अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले. दत्त महाराज म्हणाले, दर्शश्राद्ध आहे, तेव्हा 3 ब्राह्मण पाहिजे. विष्णुदत्त लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला, आता कोणाला बरं बोलवावं? यावर ब्रह्मराक्षस उत्तरला, अरे ब्राह्मणा, अग्नी आणि आदित्य हे दोघेही त्यासाठी योग्य आहेत. तेव्हा विष्णुदत्ताच्या पत्नीने दोघांना आमंत्रित केले. ते अग्नी देव आणि अत्रिसूत वाट पाहत आहेत, तेव्हा भोजनाला त्वरित यावी. त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्यालाही वंदन करून ती म्हणाली, हे काश्यप नंदना, दत्तात्रय आपली वाट पाहत आहेत, तेव्हा भोजनाला यावे. सत्वर दोघेही देव ब्राह्मण वेशात आले आणि पंक्तीस बसले. तिघा देवांना आग्रहाने वाढण्याचा योग विष्णुदत्ताच्या प्रारब्धात होता. धन्य तो विष्णुदत्त आणि धन्य त्याची पत्नी. दत्त महाराजांची उच्छिष्ट ते त्या ब्रह्मराक्षसाला दिल्यावर तोही मुक्तीला गेला. आपण यातून हा विचार करायचा की आपल्याला काय पाहिजे? आपल्याला दत्तदर्शन हवे. दत्त महाराजांची सानिध्य हवं. म्हणून सतत दत्तनामात राहा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.